महाराष्ट्रात 5 वर्षापूर्वी सुरू झालेला सत्ता संघर्ष आज संपलाय। फडणवीसांनी 5 वर्षांपूर्वी मी पुन्हा येईन अशी घोषणा दिली होती। आज फडणवीसांनी तोच शब्द खरा ठरवत जबरदस्त कमबॅक केलाय। मात्र शब्द खरा करतानाच गेल्या 5 वर्षातील घडामोडींचा आढावा घेऊयात या रिपोर्टमधून। आणि शेवटी एवढंच सांगतो, मी पुन्हा येईन। देवा भाऊ जो बोलता है वो करता है और जो नहीं बोलता वो डेफिनेटली करता है। मेरी हिम्मत को परखने की गुस्ताखी मत करना, मेरी हिम्मत को परखने की गुस्ताखी ना करना। पहले भी कई तूफानों का रुख मोड़ चुका हूं मैं। मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना, मैं समंदर हूं लौट कर वापिस आऊंगा। ज्यांनी टिंगल टवाळी केली, ज्यांनी अपमान केला, त्यांचा मी बदला घेणार आणि माझा बदला एवढाच आहे की मी त्यांना माफ केलं। 28 नोव्हेंबर 2019 5 वर्षांपूर्वी भाजप शिवसेनेची युती तुटली। 25 वर्षांचा संसार मोडून ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत संसार थाटला। माननीय मुख्यमंत्री श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन। जनाधार असूनही ठाकरेंच्या खेळीमुळे फडणवीस सत्तेपासून दूर झाले। ठाकरेंनी दणका दिला, पण फडणवीसांनी हार मानली नव्हती। आणि शेवटी एवढंच सांगतो, मी पुन्हा येईन। मी पुन्हा येईन याच निर्धारानं, याच भूमिकेत, याच ठिकाणी नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी। मी पुन्हा येईन गावांना जलयुक्त करण्यासाठी, शहरांचा चेहरा बदलण्यासाठी, माझ्या महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी, नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी। मी पुन्हा येईन माझ्या युवा मित्रांना अधिक सक्षम बनवण्यासाठी, माझ्या बळीराजाचे हात बळकट करण्यासाठी, नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी। मी पुन्हा येईन याच निर्धारानं, याच भूमिकेत, याच ठिकाणी प्रत्येक व्यक्तीची साथ घेत, त्याचा हात हातात घेत माझ्या महाराष्ट्राला एक नवीन रूप देण्यासाठी, नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मी पुन्हा येईन। मी पुन्हा येईन याच घोषणेवरून विरोधकांनी फडणवीसांना घेरलं। फडणवीसांची टिंगल टवाळी झाली। मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार, एवढंच माझ्या डोक्यात। आता तुम्ही आणखी सांगा। आपलं भाषण होतं, आपल्या इथं कविताही आपण म्हटले की मी परत येईन म्हणून। आणि बरोबर आहे की सैन्याला आत्मविश्वास वाटायला मी परत येईन हा जो भूमिका त्यांनी मांडली, मी त्याच्यावर टीका नाही करत, पण त्यांनी कुठं बसेन हे सांगितलेलं नव्हतं। मात्र फडणवीस शांत होते, कारण ही वादळापूर्वीची शांतता होती। मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना, मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना, मैं समंदर हूं लौट कर वापिस आऊंगा। अखेर तो दिवस आलाच आणि महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडला। मी एकनाथ संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब। मी एक कविता म्हटली होती, मी पुन्हा येईन। त्याच्यावर माझी खूप टिंगटवाळी अनेकांनी केली, पण मी आलो आणि यांनाही घेऊन आलो, एकटा नाही आलो, यांना सोबत घेऊन आलो। असं बघा, एक इकडे सगळं घडवणारे हे आहेत। कधी काय काय करतील, कधी काय काय करतील माहित नाही।
अवघड करू नका. राज्यात एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार आलं. फडणवीसांना उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावं लागलं. मुख्यमंत्री पदाचा खरा दावेदार पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदापासून दूर राहिला. मुख्यमंत्री पदाची जबाबदारी एकनाथराव शिंदे घेतील असा पिन ड्रॉप सायलेन्स झाला. कितीतरी भाजपची रडायलाच लागली, धाडा 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 धाडा. कुणाला काही कळेनाच काय, म्हणजे सगळ्या महाराष्ट्रालाच तो शॉक होता. नाही, गिरीश तर अजून त्याचं रडणं बंदच होईना. ते फेटा बांधायला दिलं तर तो फेटा सोडतो, डोळ्याला पाणी, डोळ्याचं पाणी पुसण्याकरता तो तसं सारखं करतोय. खऱ्या अर्थाने त्याला इतकं वाईट वाटले, पण आता काय करता. परिस्थिती काय झाली दादा? नाही नाही, काय नाही, आमचं ट्युनिंग बरोबर आहे. तुम्हाला मी सांगतो दादा, 165 नाही, आम्ही दोघं मिळून 200 लोक निवडून आणणार. महाराष्ट्र एका भूकंपातून सावरला नव्हता, तोच आणखी एक भूकंप घडला. फडणवीसांच्या उपमुख्यमंत्री पदावरून टीका करणारे अजित पवार हेच त्यांच्या साथीनं दुसरे उपमुख्यमंत्री बनले. देवा भाऊ जो बोलता है वो करता है, और जो नहीं बोलता वो डेफिनेटली करता है. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली भाजपनं यंदाची विधानसभा निवडणूक लढवली. आज फडणवीसांचा दमदार कमबॅक बघून विरोधकांचं अवसान गळून पडलंय. पण विरोधकांनी केलेल्या टीकेला उत्तर फडणवीस कसं देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. आणि अध्यक्ष महोदय, ज्यांनी टिंगल टवाळी केली, ज्यांनी अपमान केला, त्यांचा मी बदला घेणार आहे. आणि माझा बदला एवढाच आहे की मी त्यांना माफ केलं. राजकारणामध्ये अशा गोष्टी मनावर घ्यायच्या नसतात. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.